नमस्कार. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर आता खूप कडक उन्हाळा सुरू झाला आहे. मराठवाडा, अहिल्यानगर ह्या जिल्ह्यांमध्ये, विदर्भ ह्या ठिकाणी खूप कडक उन्हाळा आहे. जेवण जात नाही. तर त्यासाठी आहारात कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट करायच्या, तर सॅलड, फ्रूट्स, हिरव्या पालेभाज्या, जेवण जात नाही, तर हे सगळं आहारात तुम्ही समाविष्ट करा. तर त्यापैकीच आपण एक आता हिरवी पालेभाजी पाहणार आहोत. तर मी कुठली रेसिपी करणार आहे तर बघा चला, आणि कशी करणार आहे ती तुम्ही बघा, आणि तुम्ही कशी करता ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे काही मी मिरच्या घेतलेल्या आहे. लसूण घेतलेला आहे, आणि इथे मी घेतलेली आहे शेपू निवडून घेतलेली आहे. मला 1 तास निवडायला लागला जवळजवळ. आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे निवडून, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर बघू शकता. आता ही भाजी आपण कशा प्रकारे करणार आहोत तर चला बघा. मी इथे ही मुगाची डाळ अर्धा तास भिजवून ठेवली होती. तर बघू शकता. आणि चला सुरुवात करूया, कशी करतो आपण रेसिपी बघू. मी इथे मिरची आणि लसूण बारीक कट करून घेतलेला आहे. इकडे पॅन आपला गॅसवर गरम करण्यास ठेवलेला आहे, बघू शकता. यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. पॅन गरम झाला की तेल टाकून द्यायचं. येथे तेल गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकणार आहोत. छान तडतडू द्यायची. मोहरी दातात आली की खूप छान चव लागते. तर अशी तडतडू द्या मस्त. त्यामध्ये मोहरी तडतडून झाली की त्यात आपण लसूण आणि मिरची टाकणार आहोत. हे छान प्रकारे आपण हलवून घेऊया तेलात. प्रकारे आपला लसूण हे झालेला आहे, भाजला गेला आहे. मिरची सुद्धा तळली गेलेली आहे. त्यात आपण टाकणार आहोत मुगाची डाळ. ते सुद्धा अशी परतू द्यायची. त्या तेलात चांगली फ्राय करायची. आणि नंतर थोडं पाणी टाकून ती शिजू द्यायची. ही 5 ते 10 मिनटं 5 मिनटं तरी शिजू द्यायची. इथे आपली मुगाची डाळ चांगली शिजली आहे, बघू शकता. अर्धवटच 80% शिजवायची आहे, जेणेकरून भाजीबरोबर ती शेपू बरोबर आपली ती डाळ शिजली जाईल. तर आपण याच्यात टाकणार आहेत आपण शेपू.
हे नंतर बारीक होत जातं. आता एवढी दिसते कढईभर, बघू शकता, पण ती शिजल्यानंतर एकदम थोडी होणार. मी यात अजून मीठ टाकलेलं नाही आहे. आता बघा ही कशी खाली बसते. मीठ टाकल्यामुळं काय होतं, भाजी थोडी झाली की त्यात मिठाचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे खूप खारट होते. त्यामुळे पूर्णपणे भाजी शिजल्यानंतर शेवटी मीठ टाका. मिठाने ओबेसिटी वाढते, पुन्हा BP हाय होतो आणि आपण याच्यात मूग डाळ वापरलेली आहे, त्यातून प्रोटीन मिळते. तर असं सर्व आपण या पद्धतीने बनवलेलं आहे. जास्त खारट होऊ नये म्हणून मी शेवटी मीठ टाकणार आहे. आता भाजी बरोबर ही डाळ सुद्धा शिजून निघेल बघा. शकता भाजी कशी झालेली आहे आपली, पाणी सुटलेलं आहे. भाजी धुवून निथळून घेतली. याच्यात हळद वापरलेली नाही आपण, हिरवे पालेभाजीसाठी मी हळद वापरत नाही. अशा प्रकारे ही 5 ते 7 मिनिटं आपण शिजू देऊ. येथे मी भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. बाजरीची भाकरी आहे, करायची आहे. येथे मी भाकरी केलेली आहे, बघू शकता. मी कुठलंही झाकण न ठेवता आणि हळद न टाकता अशी आपली शेपूची भाजी तयार केली आहे. डाळ देखील खूप छान शिजलेली आहे तिथे, बघू शकता. आणि भाजीसुद्धा शिजून हे झालेली आहे. मी झाकण न ठेवता ही शिजवली आहे. मस्त बघा, वास खूप सुंदर आलेला आहे आणि भाजी देखील दिसायला सुंदर लागत आहे. त्यामध्ये प्रोटीन, हिरवी पालेभाजी हे सगळं मिक्स झालेलं आहे. असे पदार्थ उन्हाळ्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर असे पदार्थ करून खा. भाजी अशी शिजत आली की त्यात चवीनुसार मीठ टाकायचं, कारण शिजल्यानंतर कळतं की भाजीचं प्रमाण किती टाकायचं ते. तर अशा प्रकारे आपण हे मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचे आहे. आणि आधीच टाकलं तर मिठाचं प्रमाण खूप जास्त होतं, त्यासाठी शेवटी टाकायचं आहे. कारण भाजी शिजून थोडीशी होते, त्यामुळे मीठ हे शेवटीच टाकायचं शिजल्यानंतर. तर अशा प्रकारे आपली ही शेपूची भाजी तयार झाली आहे. इथे मी घेतलेल्या आहेत दही मिरच्या, ह्या रेडीमेड आणलेल्या आहेत. तर बघू शकता याच्यात मसाला, दही असं आहे. तर आपण ह्या छानपैकी फ्राय घेऊया. तेल टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपली थाली तयार झालेली आहे. भाकरी, दही मिरची भरलेली
रेडीमेडच होती, ती मी तळून घेतलेली आहे. इथे काकडी आणि शेपूची भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच. मी आता जेवायला बसले आहे आणि भाजी कशी झाली आहे बघू शकता. खूप सुंदर भाजी झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा, तुम्हाला जरूर आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करता आणि सगळ्यांना घरातील लोकांना आवडेल. तर तुम्ही अशा प्रकारे शेपूची भाजी तयार करा. चला.